आज आपण आलेलो आहोत सातारच्या पाटेश्वर मंदिरात। बरंच चालत जाऊन जेव्हा आपण वर मंदिरात पोहोचतो तेव्हा सगळा थकवाच अगदी निघून जातो। हे दीपस्तंभ आणि नंदीची सुंदर कोरलेली मूर्ती, हे शिवलिंग बघून तर अगदी रुद्राक्षाचा भास होतो। ही गरुडाची नमस्कार मुद्रेतील मूर्ती आणि विशेषतः दाट झाडात लपलेले हे पाटेश्वर मंदिर खूपच सुंदर आहे। आणि हे एवढं मोठं शिवलिंग तर मी कधीच बघितलं नव्हतं। हे वराडकर लेणी समूह, जिथे शिवपार्वती विवाह सोहळा झाला होता असं म्हणतात, म्हणजेच बळीभद्र लेणी। या ठिकाणी अनेक शिवलिंग आहेत, धारालिंग, एकमुखी शिवलिंग, चतुर्मुख शिवलिंग। तसेच या ठिकाणचे वैशिष्ट्य म्हणजे एका शिवलिंगात 3 शिवलिंग आहेत। प्रत्येक मूर्ती अगदी सुबक आहे। ही अग्निवृष मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण आहे। तसेच हे सहस्त्रलिंग आणि हे कमललिंग आणि नागाची कोरलेली ही सुंदर प्रतिमा। वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे या सहस्त्रलिंगावर एकाच वेळी 1000 शिवलिंगावर अभिषेक होतो। तसेच या अष्टमातृका